महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे, राज्य समन्वयक दत्तासाहेब जंगले पाटील, सदस्य ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे यांच्या प्रयत्नातून शिरूर तालुक्यात अनेक शिवपाणंद रस्ते पूर्ण करण्यात आले। आंबेगाव तालुक्यातील शिवपाणंद रस्ते खुले करण्यासाठी तहसीलदार संजय नागटिळक साहेब यांनी चर्चासत्रासाठी 19 ऑगस्ट रोजी वेळ दिली असून महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्ता चळवळीला शेतकऱ्यांनी साथ देऊन या चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे यांनी केले आहे। येत्या 19 तारखेला घोडेगाव येथे तहसील विभागाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। पाणंद रस्त्यासाठी जी तुम्ही चळवळ उभी केलेली आहे, या चळवळीतून जनतेला काय संदेश देणार आहे? तुमची तहसील विभागाला मीटिंग कधी, तुमची बोलवणं कधी आलेली, अर्ज कधी दिला तो? सर, विषय असा आहे, ही चळवळ जी आहे ती दादासाहेब जंगले पाटील, शरद पवळे अध्यक्ष आणि सुप्रिया साकोरे मॅडम यांच्या मार्फत ही चळवळ उभी केलेली आहे। ह्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते, सर्व नंबरचे रस्ते, गाडी वाटा अधिक जे गावातले सार्वजनिक रस्ते, शेतरस्ते पूर्ण संपूर्ण ही चळवळ रस्त्यांकरता काम करत आहे। आणि बाकीची प्रस्तावना तुम्हाला आहे ना कापडी साहेब देतील। आता मी चंद्रकांत बाळू कापडी, महाराष्ट्र राज्य शिवपाणंद क्षेत्रस्थ आंबेगाव तालुक्यामधून मी सदस्यत्वाचं काम करतो। ह्यामध्ये आमच्या ह्या महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्त्याचे मुख्य अध्यक्ष श्री शरद भाऊसाहेब पवळे आणि दादासाहेब जंगले पाटील ह्या दोघांनी ही चळवळ सुरू केलेली आहे। त्यामुळे ही चळवळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हळूहळू गेलेली आहे। तर या चळवळीच्या माध्यमातून बरेचसे विषय याच्यापूर्वी मार्गी लागलेले आहेत। आज आंबेगाव तालुक्यामध्ये थोडा प्रतिसाद कमी आहे आम्हाला, परंतु आता आम्हाला आपले स्थानिक तहसीलदार श्री नागटिळक साहेब यांनी कालच्याला एक 13 तारीख दिली होती आमचे समन्वय साधण्याची, परंतु काही कारणास्तव ती 13 तारीख आम्हाला परत कॅन्सल करावी लागली आणि त्यांनी याच्यानंतर आम्हाला 19 तारीख दिलेली आहे, उद्याची मंगळवारी येणारी। तर या तारखेला आम्ही आंबेगाव तालुक्यातून गावोगावी ज्या लोकांचे प्रश्न या रस्त्याबाबतीत अडकून पडलेले, तर हे सगळे प्रश्न आम्ही तिथं मांडणार आहोत। यावेळेला दादासाहेब पवळे, त्याचप्रमाणे दादासाहेब जंगले पाटील, त्याचप्रमाणे शरददादा पवळे, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याचे ॲडव्होकेट साकोरेताई सुप्रियाताई साकोरे, त्याचप्रमाणे रवींद्रजी खुडे साहेब, अशी ही मंडळी सगळी त्या ठिकाणी येणार आहे। आणि तहसीलदारांसमोर शेतकऱ्यांचा समन्वय साधून आम्हाला शिवपाणंद रस्ते, त्याचप्रमाणे गाडीवाटा असतील, त्याचप्रमाणे सरकारी रस्ते असतील, हे कशा पद्धतीने खुले करता येईल आणि ते खुले करण्यासाठी जो काही सरकारी लावलामा लागतो किंवा सरकारकडनं जे काही आपल्याला साथ पाहिजे ती कशा पद्धतीने आपल्याला देता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे काही केसेस या रस्त्याच्या आज बोर्डावर आलेल्या आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी निकाली निघतील। तर या माध्यमातून एवढं बोलू इच्छितो की आपण जे ग्रामस्थ आंबेगाव तालुक्यातले सगळे, त्यांना सगळ्यांना विनंती आहे की 19 तारखेला जितक्या जास्त संख्येने आपल्याला त्या रस्त्या संदर्भात प्रश्न मांडायचे आहेत, तर त्या ठिकाणी हजर होता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे, आणि जेणेकरून आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल। कारण शेतरस्ता हा एक अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न बसलेला प्रत्येकाच्या, ह्याच्यामुळे अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत। कोर्ट केसेस असतील, भांडणे असतील, पोलीस केसेस असतील, ते सगळे जर आपल्याला इथं थांबवायचं असेल तर आपण या गोष्टीसाठी सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी। तर एवढंच मी बोलू इच्छितो की आपण 19 तारखेला 19 ऑगस्टला आपण सगळ्यांनी घोडेगाव या ठिकाणी 11 वाजता हजर राहायचं सर्वांनी। धन्यवाद। दुसरा विषय असा आहे, समजा शेती पाणंद रस्त्याची जे तुम्ही चळवळ उभी केलेली, काही शेतकरी अडचण करतात, भांडणं करतात, काही रस्त्याला मंजुरी देतात, तर काही म्हणतात आम्ही रस्त्याला जागा देणार नाही। बरोबर आहे। हा मुद्दा तुम्ही तिथे उपस्थित करणार आहेत का? हो, आता हा मुद्दा उपस्थित करण्यामागचं कारण कसं आहे माहितीये का, ज्या शेतकऱ्याच्या हद्दीतून हा रस्ता जातोय, मुळात जर तो पूर्वीची गाडी वाट जर असेल, पूर्वीचा सर्वे बांध जर असेल, पूर्वीचा जर शिवपाणंद रस्ता असेल आणि तो अलीकडच्या बागायत वाढलेला आहे, लोकांनी काय केलं, अतिक्रमण करून ते रस्ते अलीकडे स्वतः शेतीला जोडलेले आहेत। तर याच्यावरती सरकार आणि ते स्थानिक लोक यांचा समन्वय साधून आपल्याला इतरांना व त्यांना स्वतः
या सगळ्या रस्ता कसा मोकळा करून देता येईल या संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे आणि तो प्रश्न सोडून येणार आहे. मग अशा अडचणीच्या ठिकाणी तुमची संघटना त्या ठिकाणी सहकार्य करणार, सहकार्याची भूमिका दाखवून रस्ता कसा होईल याचे प्रयत्न करणार. प्रयत्न करणार आम्ही त्या बाबतीत, कारण त्याची फार गरज आहे. आता ज्या ज्या ठिकाणी कामं पूर्ण झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सहयोग मिळाला का तुम्हाला? हो, सहयोग आहे ना चांगल्यापैकी मिळाला काही ठिकाणी. मग आता या तहसीलच्या मिटिंगला पुढील मार्ग पण मोकळे करणार तुम्ही? हो, कारण याच्यामध्ये कसं तहसीलकडे जाणं किंवा तहसीलमध्येच का जायचं आपल्याला, तर विषय असा आहे की आमची इच्छा आहे की ज्या शेतकऱ्याच्या हाती तो आपला रस्ता न्यायचा किंवा काढायचा त्याच्या सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. का नाही झाला पाहिजे? समजा चुकून एखाद्या वेळेला काय होतं, वहिवाटीमध्ये चुकून वहिवाट वेगळ्या दिशेने चालते, मान कोराकोरी ह्या विषयामध्ये सुद्धा काय होतं, नुकसान होतं. पण आमचं एवढं मत आहे, जो काही आपल्याला नंबरी बांधायची हद्द किंवा नंबरी बांधायची हद्द निश्चित करणं, सरकार रस्त्याची हद्द निश्चित करणं, पाणंद रस्त्याची हद्द निश्चित करणं, हे सगळं कोण करू शकतो, तर ते तहसीलदार किंवा भूमी अभिलेख ही मंडळी करू शकतात ते, आणि आम्हाला त्यांच्यावर तेवढीच अपेक्षा आहे. पाहूया तहसील विभागाला काय होते. आणि 19 तारखेला तरी सर्व जनतेने महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्त्यासाठी जी संघटना आहे त्या संघटनेत सहभागी होऊन ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची अडचण असेल त्या शेतकऱ्यांनी त्या येणाऱ्या 19 तारखेच्या मीटिंग मध्ये तहसील विभागाला हजर राहावे अशी महाराष्ट्र राज्य शेतीपाणंद रस्त्याची कमिटी संघटना आहे त्यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे. तरी 19 तारखेला सर्व शेतकऱ्यांनी जेवढ्या संख्येने उपस्थित राहता येईल तेवढ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.